नितेश राणेंनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। कोकणवासियांवर अन्याय होणार नाही, पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी पदभार स्वीकारला। रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। बच्चू कडू केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला, भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट। सरकार आल्यापासून आत्महत्या वाढल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांचा जीव जात असताना सरकारचं लक्ष नसल्याचा दानवेंचा आरोप। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील हप्ता वितरणास सुरुवात। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। राज्यभरातल्या महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नातवासोबत शेती केल्याचा व्हिडिओ समोर। पुढच्या पिढीला शेतीचं महत्त्व कळावं, नातवासोबत शेती करून दिला संदेश। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक दिली भेट। काल रात्री अचानक भेट देत कामकाजाची केली पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध। नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा। अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी। पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्ही खात्यांचा पदभार स्वीकारला। 100 दिवसांचा आमचा प्लॅन तयार असल्याचं रावल यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी अजमेर शरीफ हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या उरूसच्या निमित्तानं चादर अर्पण करण्यासाठी पाठवली। यावेळेला विनायक राऊत आणि नितीन नांदगावकर होते उपस्थित। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन आणि शिफारस करत बदली करून घेता येणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट इशारा देत वक्तव्य। अमित शहांनी केलेलं वक्तव्य केवळ मेलेली काँग्रेस जिवंत करण्यासाठी केलं। बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरींचं वक्तव्य। राहुल गांधी आणि अमित शहा या दोघांनीही देशाची माफी मागावी, चौधरींची मागणी। मुंबईमध्ये सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते उपस्थित। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली। आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही, त्यामुळे सोयाबीनला आम्ही 7,000 रुपये दर देऊ शकत नाही, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेवरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत पायऱ्यांवर केलं आंदोलन। सोयगावात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध। अमित शहांच्या फोटोला जोडे मारत तिरडी आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।